नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मंदा आता खूप राडा घालणार आहे, कारण मंदाचा राग अनावर झालेला आहे. मंदाच्या लक्षात आलेलं आहे की स्वानंदीच्या बाबाचा अपघात करणारी व्यक्ती मल्लिका आहे आणि मंदाने ठरवले की आता मी शांत राहणार नाही, कारण ज्या माणसामुळे माझ्या नवऱ्याला मरणाच्या दारात पाठवलेलं आहे त्या माणसाला मी सोडणार नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र मंदा भयानक चिडलेली असते आणि मंदा म्हणते की मी आता शांत राहणार नाही. आणि मंदाने जाऊन जो काही तमाशा घातलाय, जो काही राडा केलाय प्रेक्षकांनो, तो मात्र खूपच खतरनाक असा आहे. आणि मंदाने जाऊन अंशुमनचं लग्न मोडलंय अक्षरशः, कारण मंदाला खूप राग आलेला असतो. स्वानंदीच्या बाबांच्या या अपघाताचा, या खुनाचा बदला मात्र मंदाने घेतलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंशुमनच्या घरी सगळे पाहुणे आलेले असतात आणि अंशुमनला बघायला पाहुणे आलेले आहेत. इकडे मल्लिकाच्या ओळखीतले पाहुणे आहेत आणि ते आलेले असतात. तेव्हा मात्र मल्लिका ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करत असते, कारण तिला जे हवं होतं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि तिने त्या सगळ्या गोष्टी अगदी छान पद्धतीने जुळवून आणलेल्या असतात. गुरुजींना सुद्धा बोलवलेलं असतं, कारण गुरुजींना बोलावून तिच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो आणि त्या पद्धतीने ते सगळं तिने नाटक सुरू केलेलं असतं. इकडे मात्र आता अंशुमन आणि त्याचबरोबर ती येणारी मुलगी जी आहे ते दोघं जण घर दाखवून येतो अंशुमन त्या मुलीला. चिंगी मात्र तिथेच मागे उभी असते. चिंगीच्या लक्षातच येत नाहीये की हे सगळं काय चाललंय, कारण हा अंशुमन इतके दिवस मला म्हणत होता की माझ्यावरती प्रेम आहे, पण अचानक हे सगळं काय होतंय. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता धक्का तर खूपच मोठा बसलेला आहे. आणि मग अंशुमन तिथे येऊन सगळ्यांना सांगतो की हो, आय लाईक यू, वी लाईक इच अदर, असं तो बोलतो. इकडे स्वानंदीने मंदाला फोन केलेला असतो आणि मंदाला कळलेलं असतं की बाबांचा अपघात झालेला आहे. मग मंदा तिथे येते आणि मंदा म्हणते की काय झाले, कुठे आहेत बाबा, कशी आहे त्यांची तब्येत, असं मंदा जेव्हा विचारते तेव्हा मात्र इकडे स्वानंदी म्हणते की शांत हो आई, आई तू शांत हो बरं आधी, असं म्हणत ती तिला शांत करत असते. परंतु जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र मंदा म्हणत असते की काय झालंय मला सांग आत्ताच्या आत्ता, कशी आहे त्यांची तब्येत, काय होतं हे सगळं. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता इकडे सगळेजण तिथं असतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो बाबा अजून शुद्धीवर आलेले नाहीयेत, त्यांना लागलेलं आहे. तेव्हा मात्र आई म्हणते की कसं शक्य हे, कारण एवढं कसं लागलं त्यांना, कारण ते मला सांगून निघाले होते मी स्वानंदीला जाऊन भेटून येतोय, आणि हे सगळं कसं झालं, असं मंदा तिला विचारत असते. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की मला नाही माहिती, बाबा घराच्या जवळ होते, त्यांच्या फोनवरून मला फोन आला आणि मग मी तिथं पोहोचले, पाहिलं तर बाबा रक्ताच्या थारोळात पडलेले होते, त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता, डॉक्टर आता ट्रीटमेंट करतायत, टाके घालतायत, त्यांना मार लागलेला आहे. असं जेव्हा कळतं तेव्हा मात्र मंदाच्या डोक्यात आत्ता क्लिक होतं की हे सगळं त्या मल्लिकानेच केलेलं असणार आहे. मी पुन्हा माती खाल्ली, मी पुन्हा हा सगळा गोंधळ घातलेला आहे, मी हा फोन करायला नको होता, असं तिला वाटायला लागतं. हे तर मंदाचं नेहमीच आहे. आज तिच्या मूर्खपणामुळे इकडे बाबांच्या जीवावर सगळं बेतलेलं आहे. अजून काय काय होणार आहे याचा विचारही तिनं केलेला नाही. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की चिंगी मात्र खूपच घाबरलेली असते. चिंगीला कळतच नसतं की हे सगळं काय घडतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा होत आहेत, म्हणून चिंगी घाबरलेली असते. आणि चिंगी जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा मात्र चिंगीला धक्काच बसलेला असतो. इकडे मात्र आता गुरुजींना लगेचच मल्लिका आणि त्याचबरोबर त्या आलेल्या मुलीचे आई वडील म्हणतात की मग आपण लवकरच लग्नाची बोलणी करून टाकूया, कारण आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यावेळी मात्र यांना सगळ्यांनाच धक्का बसतो. आजी आणि त्याचबरोबर समर या दोघांनाही कळत नाहीये की एवढी घाई का केली जाते.
मग आजी समरला म्हणते की समर, तू स्वानंदीकडे जाऊन ये, कारण तिथं काय झालं ते बघावं लागेल. आता मात्र लग्नाची बोलणी, त्याचबरोबर सुपारी फोडणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करूया. गुरुजींना मुहूर्त बघायला सांगितला जातो. 29 तारखेचा मुहूर्त ठरतो आणि त्या दिवशी सगळं करायचं आहे असं ठरतं. तेव्हा मात्र चिंगीची अवस्था खूप वाईट झालेली असते. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या असतात. चिंगीला कळत नसतं हे सगळं काय होऊन बसलंय, ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा झालेल्या आहेत, हा एकच प्रश्न चिंगीला पडलेला असतो. कारण एकीकडे अंशुमनने तिचा गैरफायदा घेतलेला असतो आणि आता मात्र तो त्या मुली सोबत खुश आहे हे सांगत असतो. मल्लिका मात्र खुश झालेली असते. फायनली या गोष्टी झालेल्या आहेत आणि माझ्या अंशूचं लग्न होतंय, ही गोष्ट तिच्यासाठी खूपच भारी असते आणि ती खुश झालेली असते. तेव्हा मात्र इकडे आता मल्लिका म्हणते की आता स्वानंदीच्या बाबांचं हे सगळं असं झालंय, त्यांचा अपघात झालाय. आणि मग मात्र तिच्या डोक्यात येतं, ती अंशुमनला विचारते, या सगळ्या मागे तुझा हात तर नाहीये ना, तू तर काही केलं नाहीये ना. झालं, पुन्हा अंशुमनने माती खाल्लीये, ही गोष्ट समोर आलेली असते. आणि मल्लिका म्हणते म्हणजे हे सगळं तू केलेस. तेव्हा तो म्हणतो की अगं ते म्हाताऱ्याला जरा धक्का दिला आणि ते पडलं दगडात जाऊन, आणि ते आता बेशुद्ध पडले, मी काय करू त्याला. तेव्हा मल्लिका म्हणते तुला कळतंय का हे सगळं तू काय करून ठेवलंय, घाडग्यांचं स्थळ आलंय तुला, तुझ्या लग्नाची बोलणी चालली आहेत आणि हे सगळं काय होऊन बसलंय, तुझ्या लक्षात येते का, असं म्हणत मल्लिका पुन्हा ओरडायला सुरुवात करते. तेव्हा अंशुमन म्हणतो की आता काय करायचं आई, मम्मा काय करायचं मला कळत नाहीये. तेव्हा मात्र मल्लिकाला खूप राग येतो. मल्लिका म्हणते की आता गप्प बस तू, यापेक्षा अति डोकं चालवू नको, कारण तू काय काय माती खाल्लीये ना हे मला कळलेलं आहे. आता बाद झालं, तोंडातून एक शब्दही काढायचा नाहीये, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत मल्लिका त्याला दम देत असते. आणि इकडे अंशुमन मात्र म्हणत असतो की माझं काही चुकलेलं नाहीये मॉम, मी काही चुकीचं केलेलं नाहीये, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते की तू काय केले हे तुला माहित नाहीये, तू काय काय गोंधळ घातलाय हे तुझ्या लक्षातही येत नाही, एवढं लक्षात ठेव, कारण तुझ्यामुळं आणखी काय काय प्रॉब्लेम फेस करायला लागणार आहेत याचा विचारही करू शकत नाही. आता मी काय करायचं ते माझी मी बघते, आता तू मध्ये पडायचं नाही, असं ती त्याला सांगत असते. आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजेच की इकडे आता या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा हॉस्पिटलमध्ये आता सगळेजण असतात आणि नेमकं संध्याकाळची वेळ झालेली असते. सगळे आता हॉस्पिटलमधून घरी जातात. त्याच वेळी समर आणि स्वानंदी दोघं तिथे थांबतात. मंदालाही सांगितलं जातं. स्वानंदी म्हणते मी आणि राजवाडे आहे, तुम्ही जा, रोहन तू पण जा घरी, अधीराची पण काळजी घ्यावी लागत आहे असं ती सांगते. तेव्हा इकडे नेमका अंशुमन तिथे येतो. हे दोघं जण बाहेर असतात. बाबांच्या जवळ येतो आणि त्यांचा गळा दाबायला सुरुवात करतो. बाबा म्हणत असतात की मी सांगणार आहे, नंदूला सांगणार आहे, समररावांना सगळं सांगणार आहे. अंशुमन म्हणतो की हे सगळं सांगण्यासाठी तू जिवंत तर राहिला पाहिजेस म्हाताऱ्या, जर तू जिवंत राहिला तरच तू सगळं सांगू शकशील ना, मी तुला जिवंतच राहू देणार नाही. आणि असं म्हणत आता अंशुमन बाबांचा गळा दाबायला लागतो. आणि नेमकं त्याच वेळेस धावत तिथे स्वानंदी आणि त्याचबरोबर समर येतात आणि पाहतात तर काय, त्यांना धक्का बसतो. अंशुमन तिथे बाबांना मारत असतो आणि त्यावेळी मात्र एवढं सगळं भयानक असं घडत असतं. अंशुमनच्या या वागण्याचा समर आणि स्वानंदीला तर धक्काच बसलेला असतो. ते दोघंही ओरडून अंशुमनच्या अंगावरती जातात आणि त्याला म्हणतात की बास. समरने तर अंशुमनच्या खानदिशी कानाखाली दिलेली असते आणि त्याला धक्के मारत तिथून बाहेर काढलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की मी लवकरच बघून घेईल तुझं हे सगळं जे काय चाललेलं आहे त्याचं मी तुझं सांगणार आहे. स्वानंदी पण चिडलेली असते. समर तर म्हणत असतो की याला पोलिसांच्याच ताब्यात दिलं पाहिजे, पण स्वानंदीने समरला शांत केलेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे समर म्हणतो की बस झालं, आतापर्यंत आपण खूप ऐकून घेतलेलं आहे, यापुढे ऐकून घेतलं जाणार नाही. आणि नेमकं मंदा आता तिथं हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि तिला ह्या गोष्टी कळतात. तिला मात्र खूप राग आलेला असतो. ती म्हणते की बस झालं, आतापर्यंत खूप झालेलं आहे, आता मी शांत राहणार नाही. आता मला कळलेलं आहे माझ्या नवऱ्याच्या जीवावर कोण उठले आणि मी हे सगळं सांगणार आहे, असं म्हणत तिने समर आणि स्वानंदीला सांगायला सुरुवात करते. त्या दोघांनाही सांगते की त्या ऑफिसमधून पैसे आणि चेन जी चोरीला गेलेली होती ती अंशुमनने चोरलेली होती आणि अंशुमनने पैसे चोरताना यांनी पाहिलेलं होतं आणि म्हणूनच अंशुमनला एवढा राग आलेला होता आणि अंशुमननेच यांना ढकलून दिलेलं आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते हे तुला कसं माहिती. तेव्हा आई सांगते की हे सगळं सांगण्यासाठीच बाबा तुझ्याकडे निघाले होते आणि मी माती खाल्लेली आहे. मी हे सगळं मल्लिकाताईंना फोन करून सांगितलं आणि त्यांना म्हणत होते की तुमच्या मुलांवर तुम्ही संस्कार केलेले नाहीत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत.
हे ऐकता क्षणी स्वानंदीला खूप राग येतो. स्वानंदी म्हणते की जरा तरी विचार करायचा होता. आज बाबांची अवस्था जी झालेली आहे त्या सगळ्याला तूही जबाबदार आहेस. आता मात्र मल्लिकाला ही गोष्ट कळते. कारण समरने घरी आल्यानंतर खूप आरडाओरडा केलेला असतो आणि अंशुमनची कॉलर पकडलेली असते, त्याला जाब विचारलेला असतो. मल्लिका तिथे थोबाडीत देते आणि त्याच वेळी मंदा आता येते, कारण दुसऱ्या दिवशी पाहुणे आलेले असतात. पाहुण्यांच्या समोर गोंधळ सुरू झालेला असतो आणि पाहुण्यांच्या समोर मंदा तिथे आलेली असते आणि मंदा मात्र आरडाओरडा करायला सुरुवात करते. मंदाला खूप राग आलेला असतो. मंदा म्हणत असते की बस, आतापर्यंत खूप झालेलं आहे, आता मी शांत राहणार नाही. माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे काही घडत आहे त्या सगळ्याला हा माणूस जबाबदार आहे, याला मी सोडणार नाही. याने माझ्या नवऱ्याची ही अवस्था केलेली आहे. आणि येताना तिने तो हॉस्पिटलमधला व्हिडिओही आणलेला असतो, ज्यामध्ये अंशुमन स्वानंदीच्या बाबांना मारत असतो आणि ते पाहून तर सगळ्यांना धक्का बसतो. त्या क्षणी तिथे त्या मुलीची आई मल्लिकाला ओरडून बोलायला सुरुवात करते, हे संस्कार आहेत का तुमच्या मुलाचे? अशा राक्षसी वृत्तीच्या मुलाच्या हातात आमच्या मुलीचा आम्ही हात द्यावा असं तुम्हाला वाटतंय? नाही, हे कधीच शक्य नाही. आमच्या मुलीचे लग्न तुमच्या मुलाशी होऊ शकत नाही. हे लग्न मोडलं असं आम्ही जाहीर करतो, असं म्हणत रागाने ती तिथून निघून गेलेली आहे. आणि फायनली अंशुमनच्या लग्नाचा तमाशा झालेला आहे आणि त्याचं लग्न मोडलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.